नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 24 पिपलाद अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवप्रभूंच्या पिपलाद अवताराविषयी सांगतो. भावभक्ती वृद्धिंगत करणारे हे आख्यान तुम्ही प्रेमाने श्रवण करा. भृगुवंशातील दधीची नामक मुनी मोठे शिवभक्त होते. पूर्वी झालेल्या युद्धात त्यांनी शिवाचा आणि श्री विष्णूंचा पराभव केला होता. सुवर्चा ही त्यांची पत्नी. ती भाग्यवान आणि महापतिव्रता होती. या दाम्पत्याच्या पोटीच भगवान महादेवांनी पिप्पलाद नामक अवतार घेतला. तेव्हा सनत कुमार हात जोडून व नतमस्तक होऊन म्हणाले, नंदीश्वर, तुम्ही साक्षात शिवरूप आहात. सत्पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहात. दधीचींनी युद्धात शिवाचा आणि श्रीहरींचा पराभव केला हा प्रसंग मी आधी ऐकलेला आहे. आता मला सुवर्चाने देवांना जो शाप दिला त्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यानंतर तुम्ही पिप्पलादाचे चरित्र सांगा. सनत कुमारांची जिज्ञासा जाणून नंदीश्वराला फार प्रसन्न वाटले. त्याने शिवचरणांचे ध्यान केले व म्हणाला, हे मुनीश्वर, एकदा दैत्यांनी वृत्रासुराच्या मदतीने इंद्रादिक देवांचा मोठा पराभव केला. तेव्हा आपली शस्त्रास्त्रे दधीचींच्या आश्रमात टाकून ते सत्यलोकी गेले. ब्रह्माजींनी आपले दुःख सांगितले तेव्हा पितामह धीर गंभीर होऊन म्हणाले, देवांनो, महातेजस्वी वृत्रासूर दैत्याचा अधिपती आहे. त्वष्ट्याने मोठी तपश्चर्या करून तुमच्या नाशासाठीच त्याला उत्पन्न केले आहे. मी तुम्हाला त्याच्या वधाचा उपाय सांगतो. पूर्वी दधीची मुनींनी शिवजींच्या उद्देशाने खडतर तप केले होते. त्यावेळी प्रसन्न झालेल्या भगवानांनी त्यांना तुमची हाडे वज्रासारखी होतील असा वर दिला होता. म्हणून तुम्ही दधीचींकडे जाऊन अस्थी देण्याची विनंती करा. तुमच्या कार्यसिद्धीसाठी ते स्वतःच्या अस्थी अवश्य देतील. त्यापासून तुम्ही वज्रदंड तयार करून वृत्रासुराचा वध करा. ते ऐकून देवांना मोठे समाधान वाटले. बृहस्पतींना घेऊन ते दधीचींच्या आश्रमात गेले. त्यांनी दधीचींना व सुवर्चाला आदराने नमस्कार केला व हात जोडून उभे राहिले. बुद्धिमान दधीचींनी त्यांचे मनोगत जाणले. त्यांनी आपल्या पत्नीला आत जाण्यास सांगितले. तेव्हा इंद्र म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही महान शिवभक्त, महादानी आणि शरणागत वत्सल आहात. त्वष्ट्याच्या करणीमुळे आम्ही सर्व फार दुःखी झालो आहोत. तुम्ही आम्हाला तुमच्या अस्थी दिल्यात तर आम्ही त्यापासून वज्रदंड तयार करून वृत्रासुराला मारू. देवांचे म्हणणे ऐकून परोपकारी दधीचींनी शिवजींचे ध्यान करत देहत्याग केला. त्यांची सर्व बंधने नष्ट झाली होती म्हणून त्यांचा आत्मा ब्रह्मलोकी गेला. ते पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या महामुनींवर पुष्पवर्षाव केला. इंद्राने कामधेनूला बोलवून दधीचींच्या अस्थी काढून घेतल्या. त्या अस्थींपासून विश्वकर्म्याला अस्त्रे बनवण्यास सांगितली. त्याने मुनींच्या मेरुदंडापासून वज्र आणि ब्रह्माशीर नामक बाण तयार केला. राहिलेल्या अस्थींपासून आणखीही वस्त्रे बनवली. संतप्त झालेल्या इंद्राने वज्र घेऊन वृत्रासुरावर आक्रमण केले. त्या युद्धात पराक्रमाची शर्त करून महादैत्यांचे पर्वता शिखरासारखे उत्तुंग मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. वृत्रासुराच्या वधाने देवांवरचे मोठे संकट दूर झाले होते. त्यांनी इंद्रावर पुष्पवृष्टी केली. स्वर्गलोकी आनंदोत्सव साजरा केला. इकडे सुवर्चा पतीच्या आज्ञेने आश्रमात गेली होती. तेथील कामे संपल्यावर ती बाहेर आली. तिला दधीची दिसले नाहीत. देवही दिसले नाहीत. वारंवार अपशकुन होऊ लागले. त्यामुळे तिला मोठी चिंता वाटू लागली. नंतर तिला सर्व प्रकार समजला. देवांसाठी आपल्या पतीने मरण पत्करले म्हणून तिला फारच संताप झाला. त्या तपस्विनीने देवांना शाप दिला. म्हणाली, सूरगणांनो, तुम्ही फार दुष्ट आहात, स्वार्थी आहात, आपला हेतू साधून घेण्यास चतुर आहात. तुम्ही माझ्या पतीचा बळी घेतलात, मला विधवा केलेत, म्हणून इंद्रासह तुम्ही सर्वजण पशु व्हाल. त्यानंतर सुवर्चाने पतिव्रता धर्माला अनुसरून सती जाण्याचे ठरवले. लाकडे रचून चिता प्रदीप्त केली. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. हे प्राज्ञे, हे मनस्विनी, हे साहस करू नकोस. तुझ्या उदरात गर्भरूपाने दधीचींचे तेज
वर्तमान म्हणजे स्थित आहे. सती जाऊन तू त्याची हत्या करू नकोस. त्या बालकाला जन्म दिल्यावर तुझ्या इच्छेला येईल तसे कर. गर्भवती स्त्रियांनी वैधव्य आले तरी अग्निप्रवेश करू नये असा ब्रह्माजींचा निर्बंध आहे. तीनभुवनी ऐकून सुवर्चा आश्चर्यचकित झाली. पतीकडे जाण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तिने दगडाने आपले पोट पाडले. त्याबरोबर तिच्या उदरातून दशदिशा उजळून टाकणारा एक दिव्य बालक बाहेर आला. तेव्हा दधीचींच्या तेजाच्या रूपाने जणू रुद्रच अवतरला आहे असे वाटले. त्याला पाहून सुवर्चाला फार आनंद झाला. तो शिवा अवतार आहे हे जाणून तिने नमस्कार केला व म्हणाली, बाळा, तू या पिंपळाच्या झाडाजवळ पुष्कळ काळ सुखाने राहा. सर्वांना सुख देणारा हो. आता मला पतीपाशी जाण्याची आज्ञा दे. तेथे राहून मी शिवस्वरूप असेन अशा तुझेच ध्यान करीन. त्यानंतर सुवर्चाने समाधी घेऊन प्राणत्याग केला. ती शिवलोकी गेली. शिवप्रभूंची सेवा करत आनंदाने राहिले. दधीचींच्या पुत्राचा जन्म झाल्याचे कळताच इंद्रादी देव आणि मुनी त्वरेने त्याच्यापाशी आले. विष्णू आणि ब्रह्मदेवही आपल्या गणांसह तेथे आले. त्या बाळाच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या शिवजींना पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी त्याला नमस्कार करून पुष्पवृष्टी केली. त्या समयी तेथे मोठा उत्सव करण्यात आला. दुधुंबी आदी मंगलवाद्य वाजू लागली. गंधर्व गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. ब्रह्माजींनी त्याचे जातकर्मादी संस्कार केले. त्याचे पिप्पलाद असे नाव ठेवले. देवांनी त्याची स्तुती केली. त्याच्या आज्ञेने सर्वजण आपापल्या स्थानी गेले. पिप्पलाद रूपातील शिवप्रभूंनी त्याच पिंपळाखाली बसून जगाच्या हितासाठी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. अध्याय 24 समाप्त.